नमस्कार मित्रांनो. संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन माघ वद्य सप्तमीला साजरा केला जातो. कारण 1878 मध्ये 23 फेब्रुवारी रोजी ते शेगावमध्ये भक्तांना प्रथम दिसले आणि हा दिवस शके 1800 म्हणजेच माघ वद्य सप्तमीचा होता. हा दिवस गजानन महाराज प्रगट दिन सोहळा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराज कुठून आले हे कोणालाही माहिती नाही, पण ज्यावेळी ते भक्तांना प्रथम दिसले त्याची ही कथा. मित्रांनो, ही कथा आहे शेगाव या विदर्भामधील बुलढाणा जिल्ह्यातील गावाची. 1800च्या दशकातील बाकी गावांसारखेच हे एक गाव. या गावामध्ये बंकटलाल आणि दामोदरपंत हे सज्जन गृहस्थ राहत होते. एके दिवशी ते दोघे देवीदास पंत या गृहस्थाकडे त्याच्या मुलाच्या ऋतुशांतीसाठी निघाले होते. ते देवीदासाकडे पोहोचले तेव्हा जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या. तेवढ्यातच बंकटलालाला दूर झाडाखाली काहीतरी वेगळे दिसले, जे त्याने दामोदर पंत व देवीदास पंत यांना सांगितले. जवळ गेल्यावर बंकटलाल व दामोदर पंत आश्चर्याने बघतच राहिले. ते म्हणजे श्री संत गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीतील शीत वेचून खात होते. हे बघून दामोदर पंत म्हणालेत, कोण आहेत हे आणि कुठून आले असतील? पुढे ते महाराजांकडे गेले आणि आदराने त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर दामोदर पंतांनी बंकटलालाला नवीन पान वाढून आणायला सांगितले, जे की बंकटलालाने महाराजांपुढे ठेवले. मित्रांनो, अशा प्रकारे ते महाराजांचे पहिले दर्शन होते आणि हाच दिवस आपण प्रगट दिन म्हणून साजरा करतो. संत गजानन महाराज कुठून आलेत याची खात्रीशीर माहिती नाही किंवा त्यावर वेगवेगळ्या कथा असू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.